की आयुर्वेदाला खूप वेळ लागतो किंवा हे असं काही नाही, पण इन्फर्टिलिटी रिलेटेड किंवा गर्भधारणेविषयी आपण विचार करतोय तर कमीत कमी 3 ते 6 महिने आपल्याला पेशन्स किंवा वेळ द्यावा लागतो. कारण की मी म्हटलं तसं ऋतुक्षेत्र अंबुबीज, पुढचं आपलं अंबू म्हणजे जे काही ॲम्निओटिक फ्लुइड आहे ते, आणि बीज म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज ह्या दोघांचे, हे सगळे आपल्याला जर चांगल्या पद्धतीचे तयार करायचे तर त्याला कमीत कमी 3 महिने तरी वेळ द्यायलाच पाहिजे. आणि मग ते चांगले धातू व्यवस्थित निर्माण होणं शरीरातले, चांगलं स्त्रीबीज तयार होणं, चांगलं पुरुषबीज तयार होणं, मग ते एकत्र संयोग येऊन व्यवस्थित त्यांना फर्टाईल हे मिळणं आणि मग ते व्यवस्थित ग्रो होणं, हे सगळ्याला वेळ लागतोच. त्यामुळे आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक दोन्हीला तेवढ्याच प्रमाणात वेळ लागतो. आणि कॉस्ट इफेक्टिव्ह म्हटलं तर आयुर्वेदिक उलट जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, कारण की आणि त्यात आपण नैसर्गिक सगळे आपण हर्ब्स आणि हे वापरतो आणि नैसर्गिकरित्या गर्भधारणेसाठी प्रयत्न करतो. आणि तिथे जर 30% ते म्हणत असेल चान्सेस, तर इथे 80 ते 90% चान्सेस आहेत मी म्हणू शकते गर्भधारणेचे.